आपण भाषेचा अभ्यास करायला लागलो तेव्हापासून मग काही अभ्यासक हे जी काही म्हणजे त्यांना स्क्रिप्ट जे मॅन्युस्क्रिप्ट असतात किंवा जे काही शिलालेख असतात भूर्जपत्र असतात ताम्रपट असतात त्याच्यावर लिहिलेले लेख आढळायला लागले तेव्हापासून मग भाषेचा अभ्यास करण्याची परंपरा सुरू झाली. आता त्यातला पहिला आपला अभ्यास आहे तो ऐतिहासिक भाषा विज्ञान आहे. आता ऐतिहासिक म्हणजे इतिहास काळातल्या भाषेचा अभ्यास थोडक्यात. भाषा विज्ञान म्हणजे काही कठीण शब्द नाही आहे, तर इतिहासकालीन भाषेचा अभ्यास. आता इतिहास काळामध्ये ज्या काही सामग्री आपल्याला उपलब्ध होत्या त्या कशा होत्या, कारण त्यावेळेला प्रिंटिंग प्रेसचा शोध लागलेला नव्हता, त्याच्यामुळे विपुल प्रमाणात कागदावर छापलेलं असं काही मिळत नव्हतं. पूर्वीचे लेख जे होते म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचे ते कशावर असायचे, ताम्रपट म्हणजे तांब्याचा पट किंवा भूर्जपत्र म्हणजे पानं, झाडाची वाळलेली पानं त्याच्यावर लिहिलं जायचं. आलं लक्षात. अगदी ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेसारखे ग्रंथसुद्धा अशाच पद्धतीने ते लिहिले गेले. किंवा गुहा असायच्या त्याच्यावर भित्तिचित्र असायची, तसं कुठेतरी शिला म्हणजे दगडांवर लिहिलेलं असायचं. तुम्ही जर पूर्वीची मंदिरं पाहिलीत ना तर त्याच्यात अशा शिळा असतात, खांब असतात, त्याच्यावर तुम्हाला कोरलेलं दिसेल. आलं लक्षात. म्हणजे कशा पद्धतीने लिहिलं जायचं ते बघा, की जे जे काही सापडेल म्हणजे जिथे उपलब्धता आपल्याला लिहायचं आहे की हे मंदिर इसवी सनाच्या 8व्या शतकात बांधलं गेलं किंवा अमुक राजांनी बांधलं, तर ते त्या दगडावर कोरलेलं असायचं. आलं लक्षात. आता ती जे ते कोरलेलं आहे ते कुठल्या तरी भाषेमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे मग ती ब्राह्मी लिपी असेल किंवा पूर्वीची संस्कृत असेल किंवा आधीच्या पाली अर्धमागधीसारख्या भाषा असतील, तर त्या भाषांमध्ये लिहिलेली हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेला जो काही मजकूर आहे त्याचा अभ्यास केला गेला, भाषेचा अभ्यास म्हणून. आलं लक्षात. म्हणजे एखादी भाषा किती प्राचीन आहे ते त्याच्यावरून शोधलं गेलं. आता मराठीतला पहिला शिलालेख आपल्याला कुठे आढळतो, मग कोणी म्हणतं श्रवणबेळगोळला आढळतो, कोणी म्हणतं अक्षीला आढळतो, मग तो इसवी सनाच्या 9व्या शतकात आहे, काही 10व्या शतकातले लेख आहेत. आता ते आपल्याला जसं जसं अभ्यास करत आपण मागे जाऊ तसं ते आपल्याला लक्षात येतं. आलं लक्षात. तर 17व्या शतकामध्ये एक विल्यम जोन्स नावाचा पाश्चात्य अभ्यासक होता आणि त्याने काय केलं, त्याने अशी जी काही स्क्रिप्ट त्याला मिळतील किंवा शिलालेख त्याच्यावर लिहिलेलं आढळेल, मजकूर आढळेल, तर त्याचा त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. आणि अभ्यास करता करता त्याच्या असं लक्षात आलं की ग्रीक, त्यानंतर लॅटिन आणि संस्कृत ह्या ज्या अतिशय प्राचीन भाषा आहेत आलं लक्षात, तर त्यातले शब्द ज्या अर्थाने वापरले जातात ते अर्थ आणि उच्चार किंवा शब्द हे सारखे आहेत. आलं लक्षात. म्हणजे त्याच्या लक्षात काय आलं की आता आपण असं म्हणू ना की हिंदी, गुजराती आणि मराठी ही ह्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये बरेच शब्द सारखे आहेत, म्हणजे ज्या कुठल्या गोष्टीसाठी आपण वापरतो त्या, कारण का त्या भगिनी भाषा आहे, म्हणजे एका कुठल्या तरी आईपासून ते उत्पन्न झालेले आहे. तर तसं त्या विल्यम जोन्सला 17व्या शतकामध्ये असं आढळलं की ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत जे काय त्याला सापडलं मटेरियल, तर त्याच्यावरनं त्याने असा अंदाज केला की ह्या 3 भाषांमध्ये शब्द हे सारखे आहेत, थोडेसे अर्थाच्या दृष्टीने आणि उच्चाराच्या दृष्टीने. थोडाफार फरक असेल, म्हणजे थोडाफार फरक असतो तो कसा असतो, ध्वनीमध्ये असतो. आलं लक्षात. म्हणजे समजा आता उदाहरणार्थ की आपण संस्कृतमध्ये मातृ म्हणजे माता असं म्हणतो, आता इथे भ्राते किंवा मदर अशा पद्धतीने ते शब्द दिसले. म्हणजे आई ह्या शब्दासाठी उच्चारलेले मदर, भ्राते आणि मातृ सारखे वाटतात ना, मग सगळीकडे आहे, किंवा एका शब्दासाठी सारख्या उच्चाराचे शब्द वापरले जातात. म्हणजे त्याला असं आढळलं की असं पितृ, प्रातेर, फातेर किंवा ब्रदर म्हणजे भाऊ, बंधू आपण त्याला म्हणतो, भ्रातृ, भ्रातेर, ब्रदर अशा पद्धतीने त्याला साम्य आढळलं. म्हणजे बचा भ सोडा, कारण कसं असतं क च्या जवळ येणारा वर्ण ख आहे, तसा प च्या जवळ येणारा फ आहे, ब च्या जवळ येणारा भ आहे, मग तो थोडासा फरक असतो उच्चारामध्ये. तर त्याने त्याच्यावरून असा अंदाज बांधला की या ज्या भाषा आहेत ह्या कोणे एकेकाळी म्हणजे 5000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी या एकमेकांच्या भगिनी भाषा असाव्या आणि त्या एका आईपासून जन्माला आल्या असाव्या. आलं लक्षात. म्हणजे ते जे कुल आहे ते कसं आहे, ते इंडो आर्यन कुल आहे.
आलं लक्षात? म्हणजे इंडो आर्यन ही जी काही कुळ असेल त्याच्यापासून या भाषा निर्माण झाल्या आणि त्यांची आता फटाफूट झाली. म्हणजे आता संस्कृत पासून झालेली मराठी त्याचा आपण अनुबंध संस्कृत बरोबर बघतो. आलं लक्षात? किंवा ह्या लॅटिन भाषा आहेत त्याच्यापासून निर्माण झालेली मग इंग्रजी असेल भाषा. मग इंग्रजीमध्ये आपण ब्रदर, मदर असे शब्द वापरतोच की नाही. म्हणजे ते कुठेतरी साधर्म्य कुणाशी आहे तर पहिल्या कुळातल्या भाषेशी आहे आणि त्याच्यावर त्या भगिनी भाषा असाव्यात असा त्याने एक शोध निबंध लिहिला आणि त्यांनी बरीच साम्य दाखवून दिली या 3 भाषांमध्ये. आलं लक्षात? म्हणजे कलकत्त्याला 18व्या शतकामध्ये एशियाटिक असोसिएशनचं एक अधिवेशन भरलेलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये त्याने हा निबंध वाचला. म्हणजे त्याने बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून सिद्ध केल्या की ह्या 3 भाषा आहेत त्या भगिनी भाषा आहेत आणि त्यांची आई जी जननी भाषा आहे ती आज अस्तित्वात नाही. म्हणजे काय होतं अस्तित्वात म्हणजे भाषा मरते केव्हा की ते बोलणारे लोक संपतात तेव्हा किंवा ते दुसरीकडे जाऊन विखुरतात, तिथे ते राहायला सुरुवात करतात. आलं लक्षात? आणि मग ते मूळचे भाषा बोलणारे लोक असतात ते संपले की मग ती भाषा नाहीशी होते. आलं लक्षात? पण अशा पद्धतीने त्याच्या लक्षात आलेला जो काही विषय होता किंवा त्याने केलेला रिसर्च होता तो त्याने एशियाटिक सोसायटीच्या अधिवेशनामध्ये कलकत्त्याला 18व्या शतकामध्ये तो निबंध वाचून सिद्ध केला. आलं लक्षात? आणि त्याच्यावरून मग भाषेचा पुढे अभ्यास करायला सुरुवात झाली. म्हणजे लोकांना असं आवडलं ना की अरे हां कुठेतरी आपला संबंध एका आईशी आहे आणि त्यातून ह्या निर्माण झालेल्या भाषा मग त्यात कोणकोणत्या भाषा असतील आणखी पुढे पुढे जाऊन त्याचा अभ्यास व्हायला लागला. आलं लक्षात? म्हणजे आपल्याकडे सुद्धा भारतीय भाषा ज्या आहेत बोलल्या जाणाऱ्या भारतामध्ये अगदी काश्मीरपासून इकडे कन्याकुमारीकडे म्हणजे मग केरळ राज्य आहे, तमिळनाडू आहे किंवा कर्नाटक आहे, इकडे वरती आलं की महाराष्ट्र, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे ना. तर त्या भाषांचा अभ्यास सुरू झाला की यांचं साधारण कुठल्या कुळाशी आहे. आलं लक्षात? म्हणजे अशी काही कुळं निर्माण केली गेली. मग आपल्याकडे इंडो आर्यन भाषा कुळ म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या भाषा भगिनी भाषा साम्य आढळलं अशा भाषा कोणत्या होत्या? हिंदी, गुजराती आणि मराठी. की त्या भाषांमध्ये साम्य आढळलं होतं. मग त्यांचं एक कुळ केलं गेलं इंडो आर्यन कुळ. आलं लक्षात? तसं आणखी ऑस्ट्रो एशियाई कुळ तयार केलं गेलं. आता ऑस्ट्रो एशियाई याच्यामध्ये मुंडारी, संथाली म्हणजे आसाम वगैरे तुम्हाला मणिपूर हे प्रांत माहिती आहेत ना, खासी. तर त्या भाषा त्या प्रांतातल्या जवळजवळ असणाऱ्या प्रांतातल्या भाषा या साधारणतः मुंडारी, संथाली, खासी या भाषा आहेत. मग यांच्यामध्ये साम्य आढळायला लागलं त्यांना. म्हणजे ह्या भगिनी भाषा असाव्या, एकाच आईपासून निर्माण झालेल्या असाव्या. आलं लक्षात? तशा आपल्याकडे जे ज्या खालच्या पट्ट्यातल्या म्हणजे तुम्ही कर्नाटक, त्यानंतर तमिळनाडू जे चेन्नई वगैरे तो भाग आणि केरळ प्रांत तिथे द्रविडी भाषा कुळ म्हणजे त्याच्यामध्ये कन्नड, त्यानंतर तमिळ, तेलुगू आणि मल्याळम ह्या भाषा ज्या आहेत वेगवेगळ्या प्रांतात बोलल्या जाणाऱ्या त्यांच्यामध्ये साधर्म्य दिसायला लागलं. म्हणजे त्याच्यावरून मग त्यांचं कुळ ठरवलं गेलं की हे द्रविडी भाषा कुळ असावं. त्यानंतर आणखी सिनो तिबेटन कुळ आहे. म्हणजे आपण असं म्हणूया पूर्व उत्तर भाग आहे जो भारताचा. म्हणजे त्याच्यामध्ये लडाख, त्यानंतर पहिल्यांदा नेपाळ वगैरे हा प्रांत होता आपल्यामध्ये. तर असे किंवा मणिपूर, मिझोराम या प्रदेशातल्या ज्या भाषा आहेत त्यांच्यामध्ये त्यांना साधर्म्य आढळलं. म्हणजे असे अनेक उदाहरणं देता येतील की भारतातल्या भगिनी भाषा यांचं एक एक कुळ तयार केलं गेलं. आता हे जे कुळ आहे ते सिनो तिबेटन कुळ आहे की याच्यामध्ये आपल्याला तिबेटी, म्हणजे तिबेटची याच्यामध्ये तिबेट पण आहे. पूर्वी तिबेट हा प्रांत भारतामध्ये होता. तर तिबेटी, लडाखी, बोरो आणि मणिपुरी या ज्या भाषा आहेत त्या भगिनी भाषा असाव्यात. आलं लक्षात? आणि त्यांचं एक कुळ केलं गेलं. म्हणजे आपल्या पहिल्यांदा विल्यम जोन्सने जो सिद्धांत मांडला त्याने अनेक अभ्यासकांना नवा अभ्यास करण्याची दिशा दाखवली असं आपण म्हणू शकतो.
आणि मग भारतातल्या प्राचीन भाषांचा अभ्यास व्हायला लागला की कुठल्या कुठल्या भाषांमध्ये कुठल्या कुठल्या प्रांतातल्या भाषांमध्ये साम्य आढळत आहे. मग तशा पद्धतीने ही कुळं तयार केली. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला कळलं की भाषेचा अभ्यास कशा पद्धतीने पूर्वीपासून केला गेला. आलं लक्षात? आता याच्यानंतर याच्यामध्ये सामग्री काय वापरली जाते भाषेचा अभ्यास करायला? कारण ह्या जुन्या भाषा आहेत ना. आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला कुठली सामग्री वापरली जाते. ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला भूर्जपत्र, ताम्रपट, प्राचीन मोहरा, शिलालेख, भित्तिचित्र म्हणजे गुहाचित्र असतात ती, हे जे जे काही जुनं सापडेल आलं लक्षात, तर ते जुने लेख हे अभ्यासासाठी वापरले जातात. आत्ता प्रिंटिंगचा शोध लागल्यानंतर काय आपल्याला सगळं साठवता येतं, होय की नाही. कम्प्युटरचा शोध लागल्यानंतर आणखीन जास्त प्रगती झाली की आपण जगातल्या सगळ्या भाषा एका कम्प्युटरवर आणू शकतो, होय की नाही. त्याचा अभ्यास करू शकतो. पण पूर्वी साधनं उपलब्ध नव्हती जास्त आणि प्रिंटिंगचा शोध लागला नव्हता. त्यामुळे अशा पद्धतीने शोध घेऊन मग भाषांचा अभ्यास झाला. आता याच्यामध्ये दोन प्रकारे अभ्यास केला जातो. एक आहे पश्चातगामी भाषा अभ्यास आणि पुरोगामी भाषा अभ्यास. म्हणजे भाषा विज्ञानामध्ये दोन प्रकारांनी अभ्यास केला जातो भाषेचा. आता पश्चातगामी म्हणजे मागे मागे जाणं. आलं लक्षात? आता मागे मागे जाणं म्हणजे कसं, तर समजा मराठीतला मला एक शब्द सापडला. मराठीमध्ये माझ्या असं लक्षात आलं की चाक हा शब्द आहे, चाक, गाडीचं चाक. तर तो शब्द हा आधीच्या मराठी भाषेमध्ये किंवा आधीच्या तिच्या जननी भाषा असेल त्याच्यात कसा असेल, कुठून हा शब्द आला असेल किंवा त्याच्यामध्ये काय स्थित्यंतरं झालेली असतील असा अभ्यास केला गेला. म्हणजे त्याला काय म्हणायचं, पश्चातगामी. पश्चात म्हणजे मागे मागे जाणं. आलं लक्षात? आजची भाषेतला शब्द घेऊन मागच्या मागच्या भाषेमध्ये जाणं. आता इथे आपल्याला एक भाषा मध्ये आढळते ती म्हणजे प्राकृत आणि त्याच्यानंतर आढळते ती संस्कृत. म्हणजे ही आपली आजी आहे संस्कृती, ही आई आहे आणि ही मराठी भाषा ही आजची भाषा काय म्हणजे त्याचं मूल अपत्य आपण म्हणू. आता चाक हा शब्द मराठीत सापडल्यानंतर प्राकृतमध्ये शोधायला गेल्यानंतर त्याचं रूप आढळलं चक्क आणि संस्कृतमध्ये आढळलं चक्र. आलं लक्षात? म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की चक्र हा मूळ शब्द आहे आणि त्याच्यावरून आजचा चाक हा शब्द तयार झाला. आलं लक्षात? म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये भाषेच्या अभ्यास करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये पश्चातगामी म्हणजे आजच्या भाषेच्याकडून पहिल्या भाषेकडे जाणं, मूळ भाषेकडे जाणं. पुरोगामी म्हणजे आधुनिक. म्हणजे पहिल्यांदा आपली जननी म्हणजे आजी जी आहे संस्कृत भाषा त्यातला एखादा शब्द घेणं, सप्त किंवा कर्म यासाठी. म्हणजे कुठलाही शब्द घ्या तुम्ही, हे उदाहरण दाखल सांगते. आता सप्त हा संस्कृत शब्द आहे किंवा कर्म हा संस्कृत शब्द आहे. मग आपण असं बघायचं की सप्त या शब्दाचं आजचं रूप काय आहे हे तिथपर्यंत शोध घ्यायचं. मग सप्त हा प्राकृतमध्ये शब्द होता, कसा होता, कसा झाला, मग तो होता सप्त. किंवा कर्म हा शब्द होता तो होता कम्म आणि त्याचं आजचं रूप आपल्याला दिसतं सात किंवा काम, कर्म या शब्दाचं. आलं लक्षात? म्हणजे पहिल्यांदा पश्चातगामीमध्ये आपण आजचा शब्द घेऊन मागे जातो आणि पुरोगामीमध्ये आधीचा शब्द पहिल्या भाषेतला घेऊन आजच्या भाषेपर्यंत प्रवास करत करत आजपर्यंत येतो. आलं लक्षात? म्हणजे ह्या भाषा अभ्यासाच्या दोन पद्धती ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या आहेत. आलं लक्षात? तर इथपर्यंत कळलं?